यापुढे शिंदे सेना आणि मनसे एकत्र आहेत। मात्र हा निर्णय नेमका कुणाचा आहे असा सवाल सध्या उपस्थित केला जातो। मनसेनं शिंदेना पाठिंबा दिल्यानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला, तर बाळा नांदगावकर सुद्धा नाराज आहेत। दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंनी राजू पाटलांना अधिकार दिलेत असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिंदेच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय। नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये, त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे। हे जरी खरं असलं तरी ह्या निर्णयामुळे ज्याने घेतलाय तो खालच्या स्तरावर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे। स्थानिक राजकारणच वेगळं आहे। आज स्थानिक याच्यात आज कणकवली जर का हे असेल, तिकडे काय झालं, सगळे पक्ष एकत्र आले, सगळ्यांनी म्हणून स्थानिक स्तरावर त्या गोष्टी होत राहतात। त्याच्यासाठी मला असं वाटतं एवढा आकांतांडो करायची गरज नाही। संजय राऊत साहेब राजसाहेबांचा अपमान करत आहेत। पक्षप्रमुखांना न विचारता लोकल नेते निर्णय घेतात, याचा अर्थ राजसाहेबांचा संजय राऊत अपमान करत आहेत। नाराजीनंतर संजय राऊतांनी थेट शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीत राऊतांनी राज ठाकरेंसमोर कल्याण डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेसोबत जाण्यावरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। तर शिंदेंसोबत जायचंच होतं तर मग आमच्यासोबत युती का केली असा थेट सवाल संजय राऊतांनी मनसेच्या नेत्यांना केलाय। तुम्हाला जर स्थानिक लोकांना अशा प्रकारची युती करायची होती तर तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेबरोबर युती करायला नको होती। आमची एक भूमिका आणि कठोर आणि कडवट आहे शिंदेच्या बाबतीमध्ये। तिथे शिंदे आणि भाजपा महायुती येऊन एकत्र येऊन सरकार बनवू शकतात, त्यांचे जे काय ते इतरांना त्याच्यामध्ये घुसायचं कारण नाही। मला असं वाटतं आमच्या पक्षात सर्व निर्णय हे राजसाहेब घेतात आणि साहेबांनी राजू पाटील यांना स्थानिक लेवलवर जो निर्णय घ्यायचा त्याचे अधिकार दिले होते, त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतलाय। त्यामुळे कोणी व्यथित होण्याचा किंवा हे याचा काही प्रश्न उद्भवतो असं मला वाटत नाही। माझ्या दृष्टीने विचार केला तर माझ्या मनाला ते स्वतःला पटत नाही, पटणार नाही, पटवून घेऊ शकत नाही। मी माझा स्ट्रेट स्वभाव असल्यामुळे मी स्ट्रेट बोलतो। मला काही गोष्टी आवडत नाही त्याही मी तोंडावर स्पष्ट बोलतो, त्याच्यामुळे मी माझी भूमिका मांडलेली आहे। मनसेचं कल्याण डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेसोबत जाणं हे उद्धव ठाकरेंना पटलेलं नाही, त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीत मनसेच्या या कृतीमुळे कल्याण डोंबिवलीत पहिली ठिणगी पडली की काय अशी चर्चा होतीये। दुसरीकडे शिंदेच्या नेत्यांनी मात्र मनसेला मुंबईत सुद्धा सोबत येण्याची ऑफर दिली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जर मनसे आमचा मित्र म्हणून आम्हाला चालणार असेल, मुंबई महानगरपालिकेत सुद्धा चालेल। मनसे म्हणजे काय MIM नाहीये। शेवटी लोकसभेला ते आमच्या सोबत होते, ते जर आमच्या जवळ आले आणि खऱ्या अर्थाने विकास करणाऱ्यांच्या जवळ आले तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू। निवडणुकीआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मनसेतील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सुरू केल्यानं मनसेचे राजू पाटील अस्वस्थ होते। त्यातच मनसेचे डोंबिवली शहर प्रमुख मनोज घरत यांच्यासह काही उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानंही भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले। याच घटनांमुळे मतभेद बाजूला सारत रवींद्र चव्हाणांना उत्तर देण्यासाठी राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे पडद्यामागे एकत्र आले। त्यातच ठाकरे बंधूंच्या युतीत मनसेच्या वाट्याला आलेल्या 8 जागांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं AB फॉर्म्स दिल्यानं राजू पाटीलही आणखीनच नाराज झाले। तर महायुतीच्या जागा वाटपात शिंदेच्या शिवसेनेच्या समर्थकांना उमेदवारी मिळू शकली नाही। उमेदवारी न मिळालेल्यांना मनसेकडून उमेदवारी देऊन ते निवडून येतील याची काळजी घेण्यात आली। मनसेकडून निवडून आलेल्या 5 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेचे समर्थक आहेत। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेसोबत न गेल्यास मनसेचे सर्व नगरसेवक फुटून पक्षावर नामुष्की ओढवू शकते याची कल्पना राज ठाकरेंना देण्यात आली। तर 19 आणि 20 जानेवारीला अज्ञात स्थळी श्रीकांत शिंदेसोबत मनसे नेते संदीप देशपांडे आणि राजू पाटलांची बैठक झाली। त्यानंतरच कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय मनसेने घेतला। भाजप बंडखोरांमुळे शिंदेचे 10 जण पडल्याची चर्चा आहे। अंधेरी पूर्व दिंडोशी वॉर्ड क्रमांक 41, अणुशक्तीनगर वॉर्ड क्रमांक 143 सह अनेक ठिकाणी बंडखोरांमुळे फटका बसलेला आहे। माहीम, सायन आणि कोळीवाड्यानंतर आता भाजपच्या बंडखोरांमुळे आमच्या 10 जागा पडल्या अशा तक्रारी शिंदे गटाकडून सुरू झाल्यात। सायनमध्ये भाजपच्या अधिकृत बंडखोरांच्या पाठीशी अनेक भाजपचे समर्थक खुलेआम प्रचार करत होते। युती असताना सुद्धा इथे कमळ विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचा धनुष्यबाण यात लढत झाली। अंधेरी पूर्वेत शिंदेच्या शिवसेनेच्या प्रतिमा खोपडे या 14 मतांनी पराभूत झाल्या।
तर इथे भाजपच्या बंडखोर जयश्री वळवी यांना 175 मतं गेली. दिंडोशीमध्ये वॉर्ड क्रमांक 41 या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेच्या मानसी पाटील या 596 मतांनी हरल्या. तर इथे भाजपचे बंडखोर सचिन यादव यांनी 1260 मतं मिळवली. अणुशक्तीनगरच्या प्रभाग क्रमांक 143 मध्ये शिंदेच्या सेनेच्या शोभा जयभाये यांचा 943 मतांनी पराभव झाला. तर इथे सुद्धा भाजपच्या बंडखोरांचा शिंदेंना फटका बसला. कुर्ल्याच्या प्रभाग क्रमांक 169 मध्ये शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकरांचा मुलगा जय कुडाळकरचा 970 मतांनी पराभव झाला. तर इथेही भाजपचे बंडखोर अमित शेलार यांनी 3225 मतं घेतली. तर वर्सोव्यात प्रभाग क्रमांक 61 मध्ये शिंदे गटाच्या राजुल पटेल या 2005 मतांनी हारल्या. तर इथे भाजपच्या बंडखोर उर्मिला गुप्तांना 2737 मतं मिळाली. दिंडोशीत प्रभाग क्रमांक 39 मध्ये शिंदे गटाच्या विनया सावंत या 2352 मतांनी पराभूत झाल्या. तर इथे भाजप बंडखोर सुमन सिंघांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप आहे. मागाठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिंदे शिवसेनेच्या सुवर्णा गवस या 2884 मतांनी हरल्या. तर भाजपच्या बंडखोर प्रीती दांडेकरांना 2745 मतं मिळाली. वांद्रे पूर्वेत पल्लवी सरमळकर या 2360 मतांनी पराभूत झाल्या. तर भाजपच्या बंडखोर रेश्मा मालुसरे यांनी 6832 मतं घेतली. सायन कोळीवाड्यामध्ये शिंदे गटाच्या पूजा कांबळेंचा 4974 मतांनी पराभव झाला. तर इथे भाजपच्या अधिकृत बंडखोर शिल्पा केळुसकर विजयी ठरल्या. युती असून सुद्धा शिंदेच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी करणारे अनेक भाजपचे उमेदवार हे भाजपचे कार्यकर्तेच नाहीत, तर अनेक चांगल्या पदांवर सुद्धा आहेत. त्यामुळे भाजप बंडखोरांचा आम्हाला 10 जागांवर फटका बसल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जातोय. तर माहीममध्ये सरवणकरांनंतर आता सायनमधून रामदास कांबळेंनी सुद्धा तोच आरोप केलाय. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये भाजप आणि सेनेच्या नगरसेवकांची बैठक होईल अशी माहिती अमित साटम यांनी दिली. सभागृह नेत्याची निवड करून गटाची नोंदणी करू असंही त्यांनी म्हटलं. मुंबईचं नेतृत्व सक्षमपणे करू शकेल असा महापौर देणार असंही अमित साटम यांनी म्हटलंय. येणाऱ्या 2-3 दिवसामध्येच भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या गटाची बैठक होईल. शिवसेनेच्या नगरसेवकांचीही बैठक होईल. त्या ठिकाणी सभागृह नेता निवडण्याची प्रक्रिया ही पार पाडेल आणि ज्या दिवशी ती बैठक होईल त्याच दिवशी गटाची नोंदणी ही एकत्रितपणे आम्ही जाऊन करणार आहोत. मुंबई शहराचं सक्षमपणे नेतृत्व करू शकेल, या मुंबईकरांच्या आशा अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करू शकेल अशा प्रकारचं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेला आम्ही देऊ. नॉट रिचेबल राहिलेल्या नगरसेविका सरिता म्हस्केंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. देवदर्शनाला गेल्यामुळे फोन बंद होता असं सरिता म्हस्केंनी स्पष्टीकरण दिलं. मिलिंद नार्वेकरांनी सरिता म्हस्केंना मातोश्रीवर नेलं. महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल झालेल्या नगरसेविका सरिता म्हस्के अखेर उद्धव ठाकरेंसमोर हजर झाल्या. सरिता म्हस्के या मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 157 मधून ठाकरेंच्या मशाल या चिन्हावरती निवडून आल्या होत्या. पण गट नोंदणीच्या दिवशी त्या गैरहजर होत्या. त्यांचा फोनही नॉट रिचेबल असल्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. सरिता म्हस्के यांनी काल ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. त्यानंतर मिलिंद नार्वेकर सरिता म्हस्केंना घेऊन मातोश्रीवर गेले. मातोश्रीवर सरिता म्हस्के आणि त्यांचे पती डॉक्टर रवींद्र म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. त्यानंतर सरिता म्हस्केंनी कोकण भवनात जाऊन गट नोंदणीही केली. तुळजापूरला देवदर्शनासाठी गेल्यामुळे आपला फोन बंद होता असं स्पष्टीकरण सरिता म्हस्केंनी दिलं. गट नोंदणीच्या तारखेबद्दलही माझा संभ्रम झाला असं म्हस्के म्हणाल्या. मी देवदर्शनाला गेले होते आणि 2 दिवस नाही, मी 1.5 दिवस नॉट रिचेबल होते. थोडासा प्रवासामध्ये आणि थोडं पूजा करताना माझा मोबाईल स्विच ऑफ होता. मी पक्षाला कळवलं असं असं आहे. ते बोलले तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त सेफली आमच्यापर्यंत पोहोचा, आपण दुसऱ्या दिवशी जाऊ. या सगळ्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला काही सत्ताधारी पक्षांकडनं काही कॉन्टॅक्ट करण्यात आला का? कुणाचाच माझ्याशी कॉन्टॅक्ट झालेला नाहीये, कारण की मला डायरेक्ट स्विच ऑफ करण्याचे ऑर्डर आले होते. तर कोण माझ्याशी कॉन्टॅक्ट कसं करणार? स्थानिक आमदार दिलीप लांडे तुमच्याशी संपर्कात होते का काही? बिलकुल नाही. मुंबई महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे. मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. एसटीच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत असा सवाल करत सोडतीवर ठाकरे सेनेनं बहिष्कार टाकला. मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे?
मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू. तुम्ही आता सांगतात की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही. मग 2 तर आहेत ना, काढायची होती. एकाला नाही मिळालं, काढायला पाहिजे होतं. याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो. ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला. आपण त्यांना बराच वेळा विचारलं आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे. त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे. त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ. एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या विरोधात सुमय्या आक्रमक झाली. संपूर्ण मुंब्र्याला हिरवं बनवू असं सहर शेख यांनी विधान केलं. यावर मुंब्र्याला हिरवं करू असं बोलणं म्हणजे हिंदूंना धमकावण्यासारखं असल्याचं सुमय्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान मुंब्रा पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस पाठवली असून त्याचा जबाबही नोंदवला आहे. कैसा हराया मुंब्र्यातील एमआयएम नगरसेविका सहर शेख विरोधात किरीट सोमय्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात भेट दिली. निवडून आल्यानंतर सहर शेखने मुंब्र्याला हिरवं करू असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर किरीट सोमय्यांनी सहर शेख विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी सहर शेखला नोटीस बजावली. या नोटीसला सहर शेखने पोलीस स्टेशनमध्ये जात उत्तरही दिले. कैसा हराया अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है. पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह. हिंदूंना धमक्या देणं, आजूबाजूला अनधिकृत बांधकाम करणं, त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करणं, हे जे तिने भाषण केलं होतं, ठरवून केलं होतं, कारवाई तर होणार, माफी मागावी लागणार आणि ते पोलिसांनी ठरवायचं की कोर्टात घेऊन जायचं की वॉर्निंग देऊन सोडून द्यायचं. एक तर पोलीस स्टेशनने ठोस कारवाई केली पाहिजे. त्यांच्याकडनं जो लेखी जबाब आहे तोही स्पष्ट या पद्धतीचा माफीनामा हा त्यांच्याकडनं असला पाहिजे. त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे वृक्षारोपणाचं आहे थातुरमातुरच उत्तर आहे, कातडी बचावचं उत्तर आहे, हे योग्य उत्तर नाही. पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा. इस देश में है तो भगवा और नीला ही चलेगा, दूसरा कोई रंग नहीं चल सकता है, ये याद रखना. अचलपूरमध्ये सभापती निवडीमध्ये भाजप आणि एमआयएम आणि काँग्रेसची युती झाली आहे. शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापतीपद हे एमआयएमला देण्यात आलं. तर आम्ही हिंदुत्वाशी तडजोड करणारे नाही, झालेला प्रकार वरिष्ठांना कळवतो असं भाजपचे प्रवीण तायडे म्हणाले. तर सत्तेसाठी वाटेल ते करू शकतात अशी टीका खासदार अरविंद सावंतांनी केली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे. सभापती निवडीवेळी एमआयएमचे 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आणि 3 अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपसोबत गेला. तर भाजपकडून एमआयएम नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापती पद देण्यात आलंय. भाजपला महिला बालकल्याण समिती तर काँग्रेसला पाणी पुरवठा सभापती पद देण्यात आलं. शिवाय प्रहारला बांधकाम सभापती पद मिळालंय, तर राष्ट्रवादी काँग्रेसला आरोग्य सभापती पद देण्यात आलंय आणि एका अपक्षाला नियोजन सभापती पद देण्यात आलंय. इथे एमआयएमचा गटच नसल्यामुळे युतीचा प्रश्नच उद्भवत नाही. हा चुकीचा नॅरेटिव्ह जो फैलवण्यात आलेला आहे त्याचं मी खंडन करतो आणि भारतीय जनता पार्टी कधीच एमआईएम-शी युती करू शकणार नाही, ते शक्य नाही. एमआईएम ने बीजेपी को समर्थन नहीं दिया है. कांग्रेस और कांग्रेस की सहयोगी पार्टियां एमआईएम को बदनाम कर रही है कि एमआईएम ने कांग्रेस बीजेपी के साथ गठबंधन किया. ये बात 100% गलत है. एमआईएम का कहीं भी बीजेपी के साथ में गठबंधन नहीं हुआ है. दरम्यान अचलपूर नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे 15 नगरसेवक आहेत, तर भाजपचे 9, एमआयएमचे 3, अपक्ष 10 आणि प्रहारचे 2 नगरसेवक निवडून आलेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचेही 2 नगरसेवक आहेत. माहिती घेतो, वरिष्ठांकडे मी कळवणारच आहे आणि माहिती सुद्धा देणार आहे त्यांना. हिंदुत्वाशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही, हे तर लिखित स्वरूपातच आहे. निर्लज्जम सदा सुखी, सत्ता तुराम भयम न लज्जम. ते सत्ता तूर आहेत, लक्षात ठेवा.
त्यासाठी वाटेल ते करतील. सामदाम दंडभेद हे सगळी अगदी छोटे वाक्य प्रचार झाले. सत्ता तुराम न भयम न लज्जम असं कोण असेल तर भारतीय जनता पार्टी. भाजप आमदार नारायण कुचे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. दिवसा पैसे वाटतो गोरगरिबांचं भलं होऊ द्या अशा संवादाची ही ऑडिओ क्लिप आहे. आमदार नारायण कुचेंनी मात्र आरोप फेटाळले. भाजप आमदार नारायण कुचेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमध्ये पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करण्याबाबतचा खळबळजनक संवाद ऐकायला मिळतोय. त्यातील एक व्यक्ती आमदार नारायण कुचे असल्याचं सांगितलं जात आहे, तर दुसरी व्यक्ती पैसे वाटण्यासाठी थोडा अंधार पडू द्या अशा सूचना करताना ऐकायला येते. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची पुष्टी TV9 मराठी करत नाही. या ऑडिओ क्लिप मधला नेमका संवाद काय आहे पाहूया. हा बोल कुठे साहेब. थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना. सगळे लोक अंधारात पुढे पैसे वाटत असते. गोर गरीब लोकांना नोटा चांगले दिसल्या पाहिजे. अहो कुठे साहेब एक मिनिट ऐकून घ्या. सगळीकडे चर्चा चालू आहे म्हणून म्हणलं मी तुम्हाला. अंधारात नंतर खेळणे जमत. अंधारात जरा उजाडत होऊन जाऊन दे. अरे उजेडात नका करू. तुम्ही आडीला पलीतून चालू आहे. नाही आडीलं नाही तुम्हाला कोण. हॅलो, हे तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला आडीलं नाही कोण. आता मी एक PI ची गाडी मागितली. 7-8 पोलीस बंदोबस्त मध्ये पैसे वाटतात. बिंदास वाटा कुठे साहेब. मी तुम्हाला काय सांगतो पण थोडासा अंधार पडू द्या. जनतेचं भलं होऊन द्या ना. तुम्ही तर भलत का अहो आमदार साहेब. तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलत काही चाललेले आहे ना. थोडा अंधार पडू द्या. ठीक आहे. ओके. मी स्वतः नारायण कुचे साहेबांना फोन केला होता की साहेब हे असं चालू आहे, तुम्ही हे थांबवायला पाहिजे कुठंतरी. त्यांचं कोणत्याही प्रकारचं या भागामध्ये कोणत्याही प्रकारचं काम नाहीये, कोणत्याही प्रकारचे काही नाहीये, कुठंच काही नाही. म्हणून त्यांनी पैसे वाटून मतदार जे त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच झालेल्या संभाजीनगर महापालिका निवडणुकीत कुचेंची बहीण गंगाबाई भीमराव भवरे या प्रभाग 24 मधून जिंकून आल्या. आमदार नारायण कुचेंनी या ऑडिओ क्लिप संदर्भातील सर्व आरोप फेटाळून लावले. तर ही ऑडिओ क्लिप नारायण कुचेंची असल्याचा दावा पराभूत उमेदवार सतीश गायकवाडांनी केलाय. 100% ऑडिओ क्लिप मी ऐकली. तिचा आणि माझा काही संबंध नाही. ती तोडफोड करून मला ऑडिओ क्लिप तयार केली आणि मला बदनाम करण्याचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे. 8 ते 9 कोटी रुपये खर्च केलेत. यांच्याकडे जनतेचा जनाधार होता, तर मग यांनी पैसे काय वाटले. बोगस मतदान काय केलं. सुरुवातीपासूनच आता त्यांनी सांगितलं ऑडिओ केलं. अशा अनेक आमच्याकडे फुटेज आहेत. अनेक घरामध्ये मिटिंग झालेले आहेत. पैसे देवाण घेवाणची मिटिंग झालेली आहे. चर्चा केलेली मिटिंग झालेली आहे. आमच्याकडे अजून दुसरी एक ऑडिओ क्लिप आहे. सांगलीमध्ये संगीतकार पलाश मुच्छल याच्या विरोधामध्ये आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यात आली आहे. विज्ञान माने या तरुणानं पलाशवर 40 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. चित्रपटामध्ये काम देण्याचा आणि गुंतवणुकीच्या मोबदल्यात जास्त नफ्याचा आमिष दाखवत पलाशने पैसे घेतल्याचा आरोप त्यानं केलाय. तक्रारदार विज्ञान माने हा क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा बालमित्र आहे. यापूर्वी स्मृती मानधनाशी मोडलेल्या विवाहामुळे पलाश मुच्छल हा चर्चेत होता. मला त्यांनी अग्रीमेंट व्हॉट्सअपला पाठवलं होतं. त्यांनी आम्हाला क्लिअरली सांगितलं होतं 55 लाखाचा पिक्चर आहे. त्याचे पुरावे सुद्धा मी सादर प्रेस समोर केलेले आहेत. आर्थिक जी झाली, कारण की पिक्चरचं आपल्याला माहिती आहे की इन्व्हेस्टमेंट जे असतात की त्या जागेवरती कॅश द्यायचे असतात. तर मी त्यावेळी बँकेचे रेकॉर्ड्स मी त्यावेळी मेंटेन केलेले आहेत. मी गोल्ड लोन केलेला आहे, पर्सनल लोन केलेले आहेत. हात उसने मित्रांकडून पैसे घेतलेले आहेत आणि मी त्याला एक साधारणपणे 25 ते 27 लाख रुपये कॅश दिले. त्याला व्हाईटचे जे दिले ते 5-6 लाख रुपये मी व्हाईटचे दिले. त्याच्यावर मला तो 35 लाखाचा म्हणजे 15 लाख रुपये तो प्रॉफिट देणार होता. मी SP साहेबांच्या निवेदनामध्ये ते नमूद सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ऑलरेडी. बातमी अकोल्यामध्ये महापौर निवडणुकीमध्ये एक ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. इथे भाजपला रोखण्यासाठी सर्वपक्षीयांनी प्रकाश आंबेडकरांना गळ घातली आहे. बहुमताच्या आकड्याची सर्व पक्षांकडून जुळाजुळव सुरू आहे. अकोल्यामध्ये बहुमतासाठी 41 नगरसेवकांची गरज आहे. 38 नगरसेवकांसह भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय. बहुमतासाठी भाजपला केवळ 3 नगरसेवकांची गरज आहे. आम्ही जे पक्षाच्या वतीने सांगितलं की प्रत्येक जण एकमेकाला विश्वास दिला पाहिजे. ती प्रक्रिया मला वाटतं सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणून कदाचित आज संध्याकाळची बैठक होईल किंवा उद्या सकाळची होईल. पण 11 वाजल्याच्या आतमध्ये मी त्यांना हे सांगितलेलं आहे की आपण निर्णय घेऊन मोकळा पाहिजे की एकत्र बसतोय की वेगळा बसतोय. 11-11:30 वाजता मी सगळ्यांनी निमंत्रण प्रेसला दिलेलं आहे.
त्या दिवशी गुड चर्चा असेल तर गुड बातमी सांगेन, बॅड बातमी असेल तर तीही सांगेन, दोन्ही सांगेन.